नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. कुख्यात गुंड शरद मोह याची पत्नी स्वाती मोह यांना धमकी देणाऱ्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देत ससून रुग्णालयातून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. कुख्यात गुंड शरद मोह याची पुण्यातील सुतारदरा भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली होती. शरद मोहची पत्नी स्वाती मोह यांना मार्शल लुईस लीलाकर राहणार आकुर्डी याने धमकी दिली. या आरोपावरून पुणे पोलिसांनी मार्शल लुईस लीलाकर याच्या विरुद्ध अश्लील शिवीगाळ कमेंट प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला दिनांक 9 फेब्रुवारीला अटक केली होती. येरवडा कारागृहातून प्रकृती खराब असल्याच्या कारणाने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी आणण्यात आलं. यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने तेथून पोलिसांना गुंगारे देत पळ काढल्याची धक्कादायक घटना घडल्यानं पोलीस दलात एकच खळबळ उडाली. मार्शल लुईस लीलाकर याच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी 8 पथकं रवाना केली असून त्याचा कसून शोध सुरू आहे. मथुरा, काशी, अयोध्या या आमच्यासाठी पवित्र स्थळ असून जसा राम जन्मभूमीचा सोहळा झाला तसा श्रीकृष्ण जन्मभूमीचा विकास झाला पाहिजे ही आता लोकांची अपेक्षा आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. देखिए, ऐसा है कि मथुरा हो, काशी हो, अयोध्या हो, ये हम सभी के लिए बहुत ही पवित्र इस प्रकार की जगह है. और जिस समय राम जन्मभूमि का निर्माण हुआ तो स्वाभाविक रूप से ये लोगों की अपेक्षा है कि श्री कृष्ण जन्मभूमि का भी विकास हो. और मेरा विश्वास है, देखिए, जिस प्रकार से पूरे कानूनन हमारे राम जी का मंदिर मोदी जी के माध्यम से बना है, उसी प्रकार से सौहार्द के साथ और कानून के तहत हमारे श्री कृष्ण जी भी विराजेंगे, ये हम सभी की अपेक्षा है. और आज हम देख रहे हैं जिस प्रकार से काशी विश्वनाथ में आज हम लोगों को नया कॉरिडोर तो बन गया, लेकिन उसके बाद पूजा की भी वहाँ पर अनुमति मिली है. तो एक बहुत अच्छा वातावरण देश के अंदर देखने को मिल रहा है. और मैं बहुत साफ शब्दों में कहता हूँ कि सौहार्द के साथ और कानून के तहत ये सारी चीज़ें हो रही हैं. आज कैबिनेट पूरी अयोध्या में है, राम मंदिर परिसर में है, ये आप चिंता मत करो. पुण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी मध्यंतरी गुंडांची परेड काढली होती. संजय राऊतने त्यावर टीका केलेली आहे की ज्या पद्धतीने वाघड्यांवर हल्ला करण्यात आला त्यांची पण परेड काढणार कशी, अशी टीका केली. कोण संजय राऊत? कोण आहेत ते? कोणी फार मोठे नेते आहेत का? कोणी योग्य नेते असतील त्यांच्याबद्दल मला विचारायचं. संजय राऊतबद्दल काय विचार? नरेंद्र मोदींचा नहीं, वो तो हमारी ऐसी मुलाकात हुई, कोई विशेष चर्चा नहीं. पंतप्रधानांचा 19 तारखेला दौरा होतोय, तो दौरा एकंदरीत कशा पद्धतीने असू शकतो? अजून दौऱ्याची पूर्ण माहिती यायची आहे, ती आल्यानंतरच आपल्याला सांगायची. रामशिंदेंनी नगरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केलेली आहे. कुठेतरी भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे का? असं आहे की इच्छा असणं हे काही चुकीचं नाही आहे, पण शेवटी सगळे निर्णय पक्ष घेतो आणि मला विश्वास आहे की पक्ष जो निर्णय घेईल तो राम शिंदे असतील किंवा अन्य कोणी असतील सगळेच मान्य करतील. कांग्रेस ने आचार्य भगत को कांग्रेस ने निलंबित कर दिया. अब यहाँ पर संतों के बीच में संत योगी हैं, उनके एक्सप्लेनेशन कैसे देखते हैं आप? मुझे इतना ही लगता है कि उनकी गलती ये है कि उन्होंने ये कह दिया कि भाई आप राम जी का विरोध मत करो, राम मंदिर का विरोध मत करो. इतना कहना उनके लिए गलत हो गया और कांग्रेस ने उनको निकाल दिया, क्योंकि कांग्रेस की नीति और नीयत ऐसी रही है. ये वही पार्टी है जिसने सुप्रीम कोर्ट में हलफनामा देते समय राम जी के अस्तित्व पर ही प्रश्न चिन्ह लगाया था. तो बीजेपी का विरोध करते करते आप राम विरोधी मत हो जाओ,
ये जो आचार्य जी ने उनको सलाह दी थी वो शायद उनके दिल पर लग गई। पुणे विमानतळाच्या विषयी नवा प्रस्ताव आला तर लवकर शिंदेंनी सांगितलं होतं, वो खरं आहे, प्रस्तावाची वाट पाहतोय आम्ही करणारच आहोत ते, आमची तयारी चाललीच आहे। मागील अनेक दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्ड हा पुणे महानगरपालिकेमध्ये विलीन व्हावा अशी मागणी होत होती, पण याच पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत महत्त्वाचं सादरीकरण होणार असून रक्षा मंत्रालयात सुब्रत पाल हे सादरीकरण करणार आहेत। पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड नागरिक क्षेत्र पुणे महानगरपालिकेत विलीन करण्यात यावं अशी मागणी विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी बोर्डाकडे केली होती। तर या संदर्भात आता केंद्र शासनाने बोर्डाकडून अहवाल मागवला असून यावर सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी बोर्डाचे सीईओ सुब्रत पाल यांनी अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे। पुणे व खडकी कॅन्टोन्मेंटच्या विलीनीकरणासंदर्भात 22 फेब्रुवारीला दिल्लीत रक्षा मंत्रालयात सुब्रत पाल हे सादरीकरण करणार आहेत। तर या गठीत केलेल्या समितीत सहमुख्य कार्यकारी अधिकारी रोहित सिंग, कार्यालयीन अधीक्षक अनिता सयाना, बांधकाम अभियंता सुखदेव पाटील, विद्युत अभियंता विजय चव्हाण, आरोग्य अध्यक्ष प्रमोद कदम, संगणक सहाय्यक सुनीला नायर, वरिष्ठ लिपिक विटवेकर, संपदा म्हेत्रे, विशाखा जाना आणि अजय पाटील यांचा सहभाग आहे। महाराष्ट्र सरकारकडून एक सेलिब्रिटी स्कूल हा उत्तम उपक्रम राबवला जाणार असून नक्की हा उपक्रम काय पाहूयात। शालेय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सेलिब्रिटी स्कूल हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कलाक्षेत्रातील 18 नामवंतांकडून ऑनलाईन प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाणार आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून ऑनलाईन व्हिडिओ प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेऊन त्यातील विजयी स्पर्धकांना सेलिब्रिटींची भेट घडवून आणली जाईल। इतकंच नाही तर या उपक्रमाचा लाभ शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला होणार असून यात गायन, नृत्य, अभिनय, छायाचित्रण, फिटनेस, संभाषण, कौशल्य, चित्रपट दिग्दर्शन, पाककला आदी क्षेत्रातील कलागुणांचा समावेश असलेल्या 18 नामवंत कलावंत या उपक्रमात विद्यार्थ्यांना ऑनलाईन कलागुणांचे धडे देतील आणि यात राज्यातील 65,000 शाळांमधील 49 लाख विद्यार्थी सहभागी होणार असून हा उपक्रम पुढील 1 वर्ष राज्यभरात राबविण्यात येणार। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यातील युवा मिशन मेळाव्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह इतर नेत्यांची भाषणं झाली। पाहूयात ते नेमकं काय म्हणाले। नाही पुनर्विचार झाला तर निदान थांबायला पाहिजे, बोलायला तरी नको। काय आपल्या पुढे आहे ते पहा, इथे किती लोक जमले ते पहा। आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षाच्या जन्मापासून मी होतो, प्रांताध्यक्ष होतो। जरूर सुरुवातीच्या काही काळामध्ये प्रचंड मेळावे सुद्धा झाले, परंतु एवढ्या थोड्या वेळामध्ये बाजूला निघून सुद्धा अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे संघटन होत आहे महिलांचं, पुरुषांचं, युवकांचं, ते अभूतपूर्व असं आहे। ते का आहे याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे। आपण सगळे तरुण आहात। स्वामी विवेकानंद म्हणायचे, या देशात तरुणांनी एखादी भूमिका घेतली
तर सरकार दरबारी देखील त्याची दखल ही घ्यावीच लागते। आणि म्हणून आताच हे संपूर्ण राजकारण जे आहे हे तरुणांच्याच हातात आहे। फक्त समाज माध्यमाच्या माध्यमातून असेल, मोर्चाच्या माध्यमातून असेल, सभा मेळावे यांच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष लोकसेवेच्या माध्यमातून असेल, आजचा जमाना जो आहे हा तरुणांचा आहे। आणि म्हणूनच तुमचं योगदान या राष्ट्र कार्यासाठी, या महाराष्ट्र कार्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपल्याला करायचं आहे। आपलं संघटन मजबूत असेल तर पक्ष मजबूत। किंबहुना तरुणांचं संघटन, राज्यातून आलेले सगळे तरुण आहेत हे लक्षात ठेवा। जास्त जास्त काही सगळ्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्याच आमदारांनी सांगितलं, सगळ्याच नेत्यांनी सांगितलं की आपल्याला जी आहे भूमिका घ्यायची आहे। आणि त्याप्रमाणे जे आहे सगळ्यात जास्त लोक इथे आले, आमदार सगळे आले, कार्यकर्ते आले आणि पक्षाचं चिन्ह मिळालं, पक्षाचं नाव मिळालं। तर कोणी काही म्हणो की आमचा कोण म्हणतं पक्ष तुम्ही चोरून नेला, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं। आपल्याला हे लक्षातच ठेवलं पाहिजे ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये पक्षाचे तरुण, पक्षाचे लोक, पक्षाचे कार्यकर्ते जो अधिक संख्येने निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागे आपल्याला जावंच लागतं। अरे पक्षाला सरकारमध्ये यायचं असेल तरी लोकांचा पाठिंबा लागतो। मग पक्ष जर मजबूत करायचा असेल तर लोकांचा पाठिंबा किती आहे हे महत्वाचं आहे। आणि लोकांचा पाठिंबा, जनतेचा पाठिंबा, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आज अजितदादाच्या पाठीमागे आहे। आणि इथून म्हणून हे चिन्ह मिळालं, झेंडा मिळाला। अर्थात हे चिन्ह काय, झेंडा काय, नाव काय हे सगळं ठरवताना सुदैवाने माझा सिंहाचा वाटा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पहिल्यापासून होता। किंबहुना मी जो A10 बंगला, तो सरकारी विरोधी पक्ष नेत्याचा बंगला, तिथेच हे सगळं काही जे निर्माण झालं। अनेक वेळेला आम्ही निशाणी जे आहे अगोदर चरखा होतं, मग ते चरखा तिकडे कायद्यात अडकला, मग आम्ही ते घड्याळ पाठवलं। ते घड्याळ म्हणे ते आता हे बरोबर नाही, दुसऱ्या पक्षाकडे काहीतरी आहे। आणि अक्षरशः माझ्या आमच्या रूममध्ये हे आमचे सगळे तरुण, समीर असतील, पंकज असतील, आणखी नाही याच्यातले तरुण यांनी मग जे आहे त्या घड्याळाला दोन असे जे आहेत खाली पाय लावले आणि ते टेबल क्लॉक तयार झालं। अरे तिथून हे सगळं काम आम्ही केलं। त्यामुळे हे सगळं जे आहे आमच्याकडे आलं तर कुणाला दुःख मानायचं कारण काय आहे? जे आपण निर्माण केलं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा निश्चितपणे आमचा होता। पक्ष स्थापनेत होता, पक्ष मोठा करण्यात सुद्धा अजितदादांपासून हे सगळी लोक जे आहेत रात्रंदिवस जे आहे लढतच होते। पक्ष म्हणजे काय असतो? पक्ष म्हणजे काही बोर्ड असतो फक्त? पक्ष म्हणजे लोक किती आहेत तुमचे, त्याच्यावर त्या पक्षाची स्ट्रेंथ, मजबूती किती आहे ते ठरते आहे। आणि आज आपल्याला जो आहे केवळ पक्ष आणि तो चिन्ह आणि सगळं काही जे काही मिळालं निवडणूक आयोगाकडून, एवढंच नाही तर मागच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांवर या महाराष्ट्रातील जनतेनं पसंतीचा शिक्का उमटवलेला आहे। जास्तीत जास्त ठीक आहे बीजेपीचा 1 नंबर असेल, पण 2 नंबर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। आणि म्हणून कायद्यानं सुद्धा शिक्कामोर्तब केलं आणि लोकांनी सुद्धा जे आहे या पक्षावर
अजितदादाच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलेला आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. आता या निवडणुका तोंडावर आलेल्या आहे. उपराष्ट्रपती त्या कार्यक्रमाला येणार होते आणि त्याच्यामुळं वैद्यकीय शिक्षण विभागाचा पण तो संबंधित कार्यक्रम आहे, कारण तिथं आपण मेडिकल कॉलेज काढलेलं आहे, त्याचा पायाभरणीचा कार्यक्रम होता. आणि त्यामुळं मुश्रीफ साहेब, प्रफुल्लभाई आणि त्या भंडारा गोंदियाचे काही सहकारी आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही. पण ते 2 जिल्हे सोडले तरी चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून आमचा युवक इथं उपस्थित राहिला. त्यांचं मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. एक तरुणांची शक्ती आहे. युवक म्हटल्यानंतर एक सळसळतं रक्त, त्यांचा एक कष्ट करण्याची त्यांची तयारी, जिद्दीनं कामाला लागायची त्यांची मानसिकता, मेहनत घ्यायची त्यांची त्या ठिकाणी मनापासूनची तयारी, अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आज मी इथं ज्यावेळेस येत होतो, इथं येताना आणि तुम्हा सर्वांना पाहताना मला पण, मी ज्यावेळेस राष्ट्रवादी त्यावेळेस नव्हती, 99ला स्थापन झाली, पण दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण युवक काँग्रेसमध्ये त्यावेळेस काम करत होतो. आणि त्यावेळेसची त्या दिवसाची आठवण ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आली. हे वय तसं बघितलं तर युवकांचं फार महत्त्वाचं वय असतं. या वयात आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये काही ना काही स्वप्न असतात, अंगात एक उमेद असते, आपल्या भविष्याकडं आपली नजर असते. लात मारील तिथं पाणी काढण्याची धमक ज्यांच्या अंगी असते तोच खरा युवक असतो. युवक हे कुठल्याही देशातल्या सामाजिक व राजकीय बदलांचा आधार असतात. जगाच्या इतिहासामध्ये जिथं जिथं क्रांती झाली तिथं तिथं ती युवकांच्या बळावर झाली, अशा अनेक गोष्टीची नोंद आपल्याला पाहावयास मिळते. आज जग बदलतंय, या बदलत्या जगासोबत आपल्याला देखील पुढे जायचंय. आणि हे जायचं असेल तर तुम्हा सर्वांना देखील नव्या जगाच्या, नव्या युगाचा, बदलांचा स्वीकार हा करावाच लागेल. आमच्या तरुणपणामधलं राजकारण फार वेगळं राजकारण. आता तुमच्या काळातलं राजकारण पुढं जसं जसं आपण जाऊ तसं आमूलाग्र बदल ह्याच्यामध्ये होत राहणार. त्याचा उल्लेख मगाशी थोडा बहुत सुनीलनं केला, शेळकेंनी, बाकीच्या सहकारी मित्रांनी केला. सोशल मीडियाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या वेगवेगळ्या प्रकारे चॅनल निघालेली आहेत, त्याच्यातनं देखील आपण आपली भूमिका मांडू शकतो. आणि त्याकरता आपण फार जागृत राहण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये जर समोरच्यांनी आपल्याला कारण नसताना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर ते तिथल्या तिथं आपण त्याचं खंडन केलं पाहिजे. हा काय म्हणेल, मग आपल्याला कोणाचा निरोप येईल, मग अध्यक्ष आपल्याला कळवतील, अजून काहीच मेसेज आला नाही. मित्रांनो, युवकांनो, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना काही काही गोष्टीची तत्परता हे उपचतच आपल्याला आलं पाहिजे. एखादी घटना घडली की त्याच्या संदर्भातले प्रतिक्रिया ही कुणाच्या निरोपापर्यंत वाट बघण्याची कारण नाही. फक्त ती प्रतिक्रिया देत असताना त्याच्यातून पक्षाची बदनामी होणार नाही, त्याच्यातून कुठल्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही, कुठल्याही घटकाला त्याच्यातून त्रास होणार नाही, कायदा हातात घेण्याचं काम त्याच्यात होणार नाही. जो काही संविधान आणि शाहू फुले आंबेडकरांनी घटना दिलेली आहे त्याचा पण आदर होईल. या पद्धतीनं अहिंसेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीनं खूप काही करता येतं. महात्मा गांधींनी ते त्या काळामध्ये आपल्याला शिकवलंय. परंतु तोही काळ वेगळा होता, आताचाही काळ वेगळा आहे. आज आपला भारत हा जगातील सर्वात तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. त्याच्यामुळे जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मोठे मोठे देश इथं गुंतवणूक कशी करायची, इथं रोजगार कसा आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करता येईल, त्याच्यातून ह्या तरुणांची ताकद आणि शक्ती उत्पादकेकडे कशा पद्धतीनं वळवता येईल, हाही विचार सगळेजण त्या बाबतीमध्ये करतायत. मित्रहो, आपला महाराष्ट्र
हा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा, प्रेरणेचा आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे. या महापुरुषांनी आपल्याला विचारांचा वारसा दिलेला आहे. हे कदापि विसरता कामा नये. माझी तुम्हाला विनंती आहे की ज्याचा उल्लेख माझ्या आधी अनेक वक्तांनी केला, पुन्हा मी रिपीट करत नाही, परंतु आपण आपली विचारधारा कुठं सोडलेली नाहीये. सेक्युलर विचारधारा ही आपली आहे. त्या संदर्भामध्ये का बदल झाला, माग शिवसेनेबरोबर का गेलो, आता भाजपबरोबर का गेलो, का मागच्या वेळेस महाविकास आघाडी केली, का आता महायुती केली, त्याच्याबद्दल प्रांताध्यक्ष बोललेत, मी पण अनेकदा बोललोय. मला तेच सारखं उकरून काढायचं नाही. आता आपल्याला विकासावर ध्यान द्यायचं आहे. आपल्याला आपल्या तरुण शक्तीवर ध्यान द्यायचं आहे. आत्ताच इथं युवा कल्याण आणि क्रीडा बंदरे ह्या प्रकारचं खातं आपल्या संजय बनसोडेकडे आहे. मागे आदिती तटकरेंनी पहिला महिला धोरण आपण आणलं, दुसरं आणलं, तिसरं आणलं. आता मधल्या काळामध्ये आदितीनं चौथं महिला धोरण आणलं. कॅबिनेटने त्याला मान्यता दिली. एकाच धोरणावर अवलंबून राहायचं नसतं. काळानुरूप काही बदल करायचे असतात आणि तशा प्रकारची समय सूचकता दाखवायची असते. एवढा मोठा आपला युवा वर्ग, संख्या एवढी मोठी, परंतु 2012 साली आपण पहिलं युवा धोरण आणलं. त्यावेळी मंत्रिमंडळात मी, दिलीपराव, रामराजे, आम्ही काही सहकारी मित्र होतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पाहूयात शरद पवार नेमकं काय म्हणाले. भिन्नशाही ही लोकांना फासणारी नाही. आता जरी सत्ता हातात आहे आणि पोलीस दल हातात आहे, त्याचा गैरउपयोग, गैरफायदा हा घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे. माझी खात्री आहे की पुण्याचा समंजस शहाणा हा नागरिक आणि पुण्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य धडा हा दिल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत चिंताजनक स्थिती आहे आणि अपेक्षा अशी होती की ज्या पक्षाच्या पुण्याच्या सरकारने हे उद्योग केले, त्या पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी याची अधिक गंभीर दखल घ्यायची आवश्यकता होती, पण ती घेतली नाही. ही दुर्दैवी बाब आहे. पण सर, या सगळ्या प्रकरणामुळे गृहमंत्र्यांचा थेट राजीनामा मागितला जातोय. तुम्हीही याचं समर्थन करताय का? नाही, पॉईंट असा की अपोजिशननी मागणी करणं हे अपोजिशनचं कर्तव्य आहे. मी काही त्याच्यात खोलात जाऊ इच्छित नाही. पण या गोष्टी घडत आहेत त्यावेळेला ज्यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून म्हणतात. राष्ट्रपती राजवट लागू करावी राज्यात, तशी परिस्थिती आज आहे का राज्यात? असं की मागणी केलेली आहे, मी काय त्याच्या खोलात गेलेलं आहे. सर, पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर नवीन चिन्ह काय येण्याची तुम्हाला अपेक्षा आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी फळी तयार असणार आहे? असं आहे की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी आत्तापर्यंत पहिली निवडणूक लढलो तर 2 वैद्युतीय लढलो. नंतर आमचं चिन्ह गेलं, मग आम्ही चरख्यावर लढलो. नंतर आमचं चिन्ह गेलं, मग आम्ही हातावर लढलो. नंतर आमचं चिन्ह गेलं, मग मी त्याच्यानंतर घड्याळावर लढलो. त्यामुळे लोकांच्या दृष्टीनं कार्यक्रम, विचार हा महत्त्वाचा असतो. चिन्ह हे मर्यादित काळाच्यासाठी उपयुक्त असतं. पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हा लोकांचं चिन्ह काढून घेतलं नव्हे तर आमचा पक्ष दुसऱ्याला दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, ज्यांनी या पक्षाच्यासाठी उभारणी केली, त्यांच्या हातात तो पक्ष काढून घेऊन दुसऱ्याला पक्ष देणं
हे असं कधी यापूर्वी या देशात घडलेलं नव्हतं, पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं. माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा आहे. साहेब, वटवृक्ष हे चिन्ह मिळावं यासाठी आपण काही निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे का? अजून मागणी केली नाही. त्यांनी आम्हाला पत्र पाठवले. सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही त्यांची वेळ घेणार आहोत. आमच्यात चर्चा करून आम्ही त्यांना प्रस्ताव देऊ. आणखी चिन्हांबाबत काही चर्चा झाली नाही पक्ष? त्यांनी आम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी चर्चेला वेळ देण्याची शक्यता आहे. त्या वेळेला होईल. अजित पवार बारामती कोर्टमध्ये बोलताना म्हटले की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं भावनिक आवाहन तुम्हाला करते. इतकी वर्ष तुम्ही त्यांचं ऐकलं आता. चांगली गोष्ट आहे. मी काही निवडणुकीला उभं राहणार नाही. मी यापूर्वी जाहीर केले की मी आता निवडणुकीला उभं राहणार नाही. त्यामुळे काहीतरी भावनाचं बोलायचं काही कारण नाही. बारामतीचे लोक शहाणे आहेत, समजदार आहेत. वर्षोवर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतले. साहेब, लोकसभेपूर्वी केंद्रीय गृहमंत्री सीएए कायदा आणण्याची शक्यता आहे असे वर्तवलं जाते. काय वाटतं तुम्हाला? त्यांनी काल जाहीर केलं. आता बघूया पुढच्या आठवड्यात काय होते. आज सांगणे योग्य नाही. योगी आदित्यनाथ यूपीचे मुख्यमंत्री आळंदीमध्ये होते. भाषण करताना ते म्हटले की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं, नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला. तेच काम आज गोविंदगिरी महाराज करतायत. आमच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व याच्या पाठीमागं राजमाता जिजाबाई यांचं योगदान आहे. सर्वांचे व्यक्तिमत्व घडवणं, दिशा देणं हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं कर्तृत्व हे बाजूला टाकून त्याचं श्रेय आणखीन कोणाला द्यायचं ही भूमिका काही लोक घेत आहेत. पण सगळ्या जगाला माहिती आहे की शिवाजी महाराजांचं स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचे कष्ट आणि राजमातेचं मार्गदर्शन त्यामुळे हा इतिहास घडलेला आहे. सर, भाजपला 1300 कोटी निधी जो आहे तो पक्षांतर्गत निधी जो आहे तो मिळायला लागला. काँग्रेसपेक्षा तब्बल 8 पट हा सगळा निधी आहे. भाजप आमच्या पक्षाला काही निधी मिळालेली नाही. त्यामुळे पुन्हा 1300 मिळाला, पुन्हा आणखी काही मिळाला. याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचे उत्तम उदाहरण आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ताईंच्या विरोधात आता अजितदादांचे मिसेस अर्थात वहिनींचा फोटो या ठिकाणी व्हायरल होऊ लागला आहे. बऱ्याच ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत. लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणूक लढवायचा अधिकार आहे. जे लढवतील त्यांचं स्वागत. साहेब, काल परवा पुण्यामध्ये निर्भय बनो ही सभा झाली. निखिल वागळे असतील किंवा जे विचार मांडले जातात, अशा लोकांची सध्या महाराष्ट्राला गरज आहे का आणि त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत, असे लोक पक्षात आले तर तुम्ही घेणार का? 100% वागळे आणि त्यांचे सहकारी शोध सरोदे आणि बाकीचे लोक एक लोकांच्यामध्ये जन्म तयार करतात. त्यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण घालवायचा कार्यक्रम राबवतात आणि त्यामुळे अशा लोकांना सामान्य माणसाचा पाठिंबा आहे, राहील. जे काही काल झालं ते झुंडशाही मी मगाशी सांगितलं, हा सत्तेचा पुरेपूर गैरवापर आहे आणि हे पुरेपूरचं सीमित नाही. राज्यकर्त्यांचे जे सगळे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्या आशीर्वादानं या गोष्टी घडतात. ही चिंताजनक गोष्ट आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं नेमकं काय स्टेटस आहे आता आणि वंचित बहुजन आघाडी आता आहे का? कारण काहीतरी अपशब्द बोलायचे, लिहायचं आणि हल्ला ओढवून घ्यायची ही निखिल वाघेंची जुनी सवय आहे, असं म्हणत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी निखिल वाघे यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यानंतर वैफल्यग्रस्त झालेले सगळे पुरोगामी, प्रामुख्याने मुंबईतले
हे इतके हताश निराश झालेले होते की त्यांना महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मुंबईत जो शिवसेनेचा प्रभाव वाढलेला आहे त्याच्याशी टक्कर कशी घ्यायची हे कळत नव्हतं. कारण शिवसेनेकडे मसल पॉवर होती आणि मतदानाची संख्या वाढलेली होती आणि दुसरीकडे तोपर्यंतच्या काळामध्ये जे विविध पुरोगामी सेक्युलर म्हणवणारे पक्ष, चळवळी, आंदोलनं होती हे जवळजवळ महाराष्ट्रातून नामशेष झाले होते. जे आपण अगदी नेमके कोण असं तुम्हाला वाटेल तर त्यासाठी सांगतो, जे उठसूट फुले शाहू आंबेडकर अशी जपमाळ ओढतात ना असे लोक. समाजवादी पक्ष पूर्वाश्रमीचा, आत्ता मुलायमचा नाही, मुलायमचा समाजवादी पक्ष ॲक्च्युली मुस्लिम पक्ष आहे, पण ट्रिपल तलाक विरुद्ध मूळ आवाज उठवणारा पक्ष कुठचा तर तो समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष होता. हे सगळं जुना काळातलं सांगतोय, अर्धशतकापूर्वीचं. कम्युनिस्ट पक्ष ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये काँग्रेसबरोबर टक्कर दिली होती असे पक्ष, शेकाप वगैरे वगैरे. अर्थात शेकाप मुंबईत फारसा नव्हता, पण कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट अशा लोकांची जी मुंबईतली ताकद होती, कामगार चळवळीपासून सामाजिक चळवळीपर्यंतची, ती साधारणतः 1970 नंतर लयाला गेली आणि 1977 नंतर पहिल्यांदा परत एकदा जनता पक्षाच्या नावाखाली जी काँग्रेस विरोधात समाजवाद्यांना उभारी मिळाली, त्याच्या पुढच्या पिढीत म्हणजे त्यावेळेला मृणाल गोरे, मधु दंडवते, प्रमिला दंडवते, मंगला पारीख अशी जी नावं होती ती मागे पडून त्यांच्या नंतरच्या पिढीकडे समाजवादी चळवळ आली. म्हणजे मेधा पाटकर असो, तुमच्या निखिल वागळे, बरेच लोक आहेत. हे लोक इतके पुस्तक पंडित आणि ग्रंथ प्रामाण्यवादी होते की सामान्य जनतेशी त्यांचा संबंध नव्हता. त्यामुळे चळवळ 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 म्हणायचं. तुम्हाला निखिल वागळेच्या तोंडी हा शब्द अनेकदा सापडेल, आपण चळवळीतले, आपण चळवळीतले. निखिल वागळेने आजपर्यंत नेमकी कुठली चळवळ केली याच्यावर कोणीतरी एकदा PhD करावी आणि संशोधन करावं. कोणाविषयी तरी अपशब्द, अपमानास्पद काहीतरी बोलायचं, लिहायचं आणि आपल्या अंगावर हल्ला ओढवून घ्यायचा आणि त्यातून आपला गाजावाजा करून घ्यायचा, या पलीकडे निखिल वागळेने कधीही कुठलीही चळवळ केली नाही. मी जे आजच्या या विषयाला शीर्षक दिले की शिवसेनेने केलेली चूक भाजप पुन्हा तशीच्या तशी त्याची पुनरावृत्ती करतोय, याचं कारण शिवसेनेकडून निखिल वागळेला अडवण्याचा, रोखण्याचा आणि ठोकण्याचा प्रयत्न झाला नसता तर तुम्ही आम्ही निखिल वागळे नावसुद्धा ऐकलं नसतं. मित्रांनो, निखिल वागळेची जी पत्रकारिता आहे ना त्याला मी ब्लू फिल्म पत्रकारिता म्हणतो. ब्लू फिल्म म्हणजे तुम्हाला माहिती आहे, स्त्री पुरुष शारीरिक संबंधाचं जे विकृत चित्रण केलेलं असतं त्यापेक्षा निखिल वागळेची पत्रकारिता, वाद प्रतिवाद जे काय असतील ते किंचितही वेगळे नाहीत. ते बौद्धिक पातळीवरचं पोर्नोग्राफी असते. म्हणजे काय तर साधारणतः शरीरात काही बदल होत असतात तेव्हा 12, 13, 15, 17 वर्षाच्या वयाची जी मुलं असतात त्यांच्या मनात ज्या शंका, आशंका, कुतूहल निर्माण झालेलं असतं त्याला विकृत वळणाकडे घेऊन जाणारे जे चित्रपट, कथानकं असतात त्याला पोर्नोग्राफी म्हणतात. कारण त्यांना शरीरात होणाऱ्या बदलाचा अंदाज लागलेला नसतो आणि त्यामुळे आपल्या विरुद्ध लिंगी म्हणजे स्त्री असेल तर पुरुष, पुरुष असेल तर स्त्री यांच्याविषयी जे आकर्षण निर्माण झालेलं असतं त्याची उत्तरं सापडत नसतात. तेव्हा त्यांच्या कुतूहलाचा धंदा करणारे जे असतात ते जे कला निर्माण करतात त्याला पोर्नोग्राफी म्हणतात. आणि दुसरीकडे अशा चित्रपट कथानकांचा फॅन जो असतो तो 70-80च्या पलीकडे गेलेला, आमच्यासारख्या वयाच्या थकलेला पण आंबट शौकी असेल तर त्यालासुद्धा अशा पोर्नोग्राफीमध्ये इंटरेस्ट असतो.
कारण शरीर चालत नसतं, शरीर गलितगात्र झालेलं असतं, पण मनामध्ये ज्या इच्छांचं थैमान चालू असतं तेव्हा त्या पोर्नोग्राफीकडे माणूस वळतो. तेव्हा ही 2 टोकं आहेत पोर्नोग्राफीसाठीची, की नव्याने वयात येणारी मुलं आणि शरीरामध्ये काहीही करण्याची ताकद उरलेली नाही अशी गलितगात्र माणसं पोर्नोग्राफीच्या आहारी जातात. तेच बौद्धिक पातळीवर जेव्हा होतं त्याला बौद्धिक पोर्नोग्राफी म्हटलं पाहिजे. आणि निखिल वागळे गेल्या 30-40 वर्षामध्ये नेमकी पोर्नोग्राफिक पत्रकारिता करत आला. मला एका आमचं नाव म्हणजे मला वाटते सिद्दीकी नावाचा एक चित्रपट दिग्दर्शक होता, आमच्या सोपारकडच्या शेजारी राहायचा. त्याने फार गमतीशीर माहिती सांगितली होती. मी त्याला एकदा असा प्रश्न विचारला की तुम्ही चित्रपटामध्ये तो हिरो हिरोईनची छेड काढतो, नायिकेची छेड काढतो, रस्त्यात तिच्यासमोर गाणं बिणं म्हणतो, 4 लोक बघत असतात. अरे म्हटलं असं नॉर्मल लाईफमध्ये झालं तर त्या तरुणाला मारतील लोक. तुमचा हिरो बेछूट अशा गोष्टी करतो हे दाखवता कसं तुम्ही? हे कुठेतरी तर्कामध्ये वास्तवात बसतं का? ज्या प्रकारची छेड तो त्या मुलीची काढतो तर त्या मुलीने त्याला उलटी थप्पड मारली पाहिजे. उलटं ती पण गाणं म्हणताना तुम्ही दाखवता. तेव्हा त्याने सांगितलेलं उत्तर फार महत्त्वाचं असतं. तो म्हणतो जे वैफल्यग्रस्त असतात, ज्यांना मुलींशी समोरासमोर बोलता येत नाही, त्यांना असे प्रसंग, अशी गाणी, असं चित्रण आवडतं. ते मनातल्या मनात ती हेमा मालिनी असेल किंवा आणखीन माधुरी दीक्षित असेल, ती त्याला पडद्यावर दिसत असते, पण त्याच्या मनातली जी कोणी त्याच्या परिचयातली मुलगी असते तिला जवळ घेतल्याचं विकृत समाधान, तिला छेडल्याचं विकृत समाधान तो चित्रपट बघणाऱ्याला मिळतं. आणि आम्ही त्याचा धंदा करतो. निखिल नेमकं त्या पद्धतीचं राजकीय पोर्नोग्राफी करतो. शिवसेनेची विस्तार आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या वेळेला पुरोगामी विचार नावाचं थोतांड मागे पडून हिंदुत्वाचा प्रभाव वाढत गेला, तेव्हा जे स्वतःला पुरोगामी म्हणवणारे समाजवादी, कम्युनिस्ट वगैरे पक्ष होते ते लयाला गेले. ते आंदोलनात उरले नाहीत, चळवळीत उरले नाहीत, संघटनेत उरले नाहीत. त्यांच्यामध्ये जे जबरदस्त वैफल्य आलेलं होतं, फ्रस्ट्रेशन आलेलं होतं. त्यांची समोरासमोर शिवसेनेची लढाईची हिंमत आणि ताकद राहिलेली नव्हती. अशा वेळेला शिवसेनेला डिवचणारा हिरो म्हणून निखिल वागळेने पत्रकारिता सुरू केली महानगरमधून. आणि त्या महानगरच्या सुरुवातीच्या काळात माझ्या वयाचे कोण किंवा त्याच्या आसपासचे लोक असतील, त्यांनी ती सगळी निखिल वागळेच्या बातम्या, पत्रकारिता, लिखाण तपासलं तर एक लक्षात येईल की त्या हिंदी चित्रपटामध्ये नायिकाला छेडणारा जो हिरो असतो त्यापेक्षा निखिल वागळेचं वागणं, लिखाण, वर्तन, वक्तव्य किंचितही वेगळी नव्हती. म्हणून मी त्याला बौद्धिक पोर्नोग्राफी म्हणतो. थकून भागून गेलेले, वैफल्यग्रस्त झालेले सगळे पुरोगामी त्यातून निखिल वागळेच्या मागे एकत्र उभे राहत गेले आणि त्याला निखिल चळवळ म्हणायला लागला. मग त्याला निर्भय बनो नाव दिलं. म्हणजे शिवसेनेच्या दहशतीला न घाबरता उभं राहायचं. शिवसेनेने निखिल वागळेला मारहाण केली असं जे म्हटलं जातं, तुम्हाला त्या काळातला निखिल वागळेचा कधीही जखमी झालेला फोटोसुद्धा सापडणार नाही. हां, निखिल वागळेच्या कार्यालयावर हल्ला केला, काय एक 550 लोक घुसले, त्यांनी काचा फोडल्या, कॉम्प्युटर फोडले, अशा बातम्या तुम्हाला वाचायला मिळाल्या असतील. मग त्याला पोलीस संरक्षण मिळण्यात आलं. अगदी सेना भवन समोर सुद्धा एकदा निखिल वागळेने निदर्शनं केलं होतं आणि ऑल इंडिया पातळीवरचे काय ते एडिटर्स गिल्डचे संपादक वगैरे येऊन तिथे उपोषणाला का धरणं धरायला बसले होते. गोविंद तळवलकर, कुमार केतकर पण त्यात होते. त्यांनी काही सिद्ध झालं नाही. आज तोच निखिल वागळे शिवसेनेचं समर्थन करतोय आणि निर्भय बनो पण म्हणतो. हा नव्या संचातलं हे जुनं नाटक आहे. इतकी वर्ष निर्भय बनो चालू आहे, समाज निर्भय बनला नाही. एका विचारसरणीला झुगारून दुसऱ्या विचारसरणीकडे अख्खा समाज आणि मतदान गेलं. कुठे आहेत? काय निर्भय बनो? आणि हे सगळं जे काल निखिल वागळेवर पुण्यामध्ये हल्ला झाला,
हा भाजपचा शुद्ध मूर्खपणा आहे असं मी म्हणतो. स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या अधिवेशनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण पार पडलं. पाहूयात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत. आणि एक गोष्ट लक्षात आली असेल की शिवसेनेवरती जो नेहमी एक आरोप केला जातो की शिवसेनेमध्ये हुकुमशाही आहे, शिवसेनेमध्ये लोकशाही नाही आहे, तसं पाहिलं तर केतकर साहेब हे आपल्या विचाराचे आत्ता जरी असले तरी सुरुवातीपासून टीकाकार मी म्हणत नाही, कारण टीकाकार म्हटल्यानंतर माझे आजोबा जे सांगायचे की टीका करताना सुद्धा ती अशी असली पाहिजे की ज्याच्यावरती टीका करतोय त्याला नेमकं कळलं पाहिजे की माझं काय चुकतंय. नुसतं ओरबाडणं ह्याला टीका नाही म्हणत. आता सध्या जे काय चालू आहे ते ओरबाडणं सुरू आहे. आणि मग स्थानिक लोकाधिकार समितीची स्थापना का झाली, कशी झाली, का करावी लागली, हे मी पुन्हा त्याचं काही सांगत नाही. थोडा माझ्यासमोर प्रश्न असा पडला की एवढे सगळेजण बोलल्यानंतर मी काय बोलायचं, माझ्यासाठी बोलायला काही विषय शिल्लक राहिलेत का. बऱ्याचदा असंही होतं की क्रिकेटच्या संघामधले सगळेजण सेंचुरी, डबल सेंचुरी मारून जातात आणि मग नंतर शेवटी मनिंदर सिंग खेळायला येतो. तशी माझी अवस्था झालेली आहे. पहिल्या प्रथम मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि इकडे बरेचसे जुने चेहरे सुद्धा आहेत जे आता सेवानिवृत्त झालेत. कदाचित त्यांना शिवसेनेमुळे नोकरी मिळाली असेल नसेल, पण त्या तरुण वयापासून त्यांनी हातात धरलेला हा भगवा झेंडा सेवानिवृत्तीनंतर सुद्धा सोडला नाही. त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि यालाच निष्ठा म्हणतात. असं काही नाही की गेल्या 56-57 वर्षामध्ये शिवसेनेने वादळं नाही पाहिली. उलट काही काही वादळं तर शिवसेनेने अंगावरती घेतलेली आहेत. काही वृक्ष उन्मळून पडले. आता सुद्धा शिवसेनेला मुळासकट उखडून टाकण्याची काही जणांना एक फरफरी आलेली आहे. त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये की शिवसेनेची मुळं ही एवढ्या खोलवर गेलेली आहेत की ती जर का उपटायला गेला तर तुम्ही तुमच्या सगळ्या कुळांसकट उपटले जाल, तेव्हा त्या भानगडीत पडू नका. साहजिकच आहे, निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि काही एक रूढी असतात, परंपरा असतात, राजकारणात असतात, त्या मोडून टाकण्याचा एक प्रघात पडलाय. आणि तो प्रघात जर का तुमच्या लक्षात आला असेल किंवा नसेल, तो पहिला म्हणजे भारतरत्न. बरोबर ना केतकर साहेब? भारतरत्न किती द्यायची, कोणाला द्यायची, कधी द्यायची, ह्याचं एक आतापर्यंत एक काहीतरी सूत्र होतं. आता त्यांना म्हणजे जसं आले देवाच्या मनात तिथे कोणाचे काही चालेना, तसं आले मोदीजींच्या मना कोणालाही काही देत आहेत. मी असं नाही म्हणत की ज्यांना ज्यांना भारतरत्न दिलेत त्यांचं काही चुकीचं केलंय, पण जेव्हा ती लोक होती, त्या व्यक्ती जेव्हा हयात होत्या, तेव्हा तुम्ही पराकोटीचा विरोध त्यांना केला होता. अगदी कर्पुरी ठाकूरांचं उदाहरण सुद्धा मी काल परवाकडे सभेत सांगितलं. साधारणतः 78-79 साली कर्पुरी ठाकूरांचं मंत्रिमंडळ हे बिहारमध्ये होतं आणि त्या काळामध्ये मंडल आयोग नव्हता. मंडल आयोग नंतर आला. पण कर्पुरी ठाकूर ही पहिली व्यक्ती ज्यांनी सरकारी सेवेमध्ये, हे तुम्हाला का सांगतो कारण सरकारी सेवा आणि इतर सेवा या तुमच्याशी संबंधित आहेत, पहिल्यांदा 26% आरक्षण आणलं मागासवर्गीय किंवा वंचित यांच्यासाठी. तेव्हाचे जे दिवस जर आठवले, जर काढून पाहिले, तर त्यांना विरोध करणारे होते हे जनसंघ. जनसंघाने विरोध केला होता, अगदी रस्त्यावरती उतरून विरोध केला होता, काय काय घोषणा दिल्या होत्या त्या सुद्धा नमूद केलेल्या आहेत. म्हणजे तेव्हा त्यांनी जे काय काम केलं ते तुमच्या लक्षात नाही आलं, तुम्ही तेव्हा त्यांना शिव्या दिल्या. आज 79 सालानंतर 24 साली तुम्हाला मतं पाहिजेत त्या बिहारमध्ये, म्हणून तुम्ही कर्पुरी ठाकूरांना भारतरत्न देत आहे. ठीक आहे, उशिरा का होईना लोकांचं मोठेपण तुम्हाला कळते. तसंच तुम्ही स्वामीनाथनना भारतरत्न दिलं. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की आपण जेव्हा युतीमध्ये होतो त्यावेळेला आपण स्वामीनाथनना देशाचं राष्ट्रपती करा अशी आपली मागणी होती, कारण शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठं काम त्यांनी केलं. आता स्वामीनाथनना तुम्ही भारतरत्न देताय, मग त्यांना भारतरत्न देण्याबरोबर स्वामीनाथननी जो काही अहवाल दिलेला आहे त्याची अंमलबजावणी सुद्धा तुम्ही करा, असा माझा तुम्हाला आग्रह आहे. नाहीतर कशासाठी गेलं?
हरित क्रांतीचे जनक म्हणजे काय केलं नेमकं त्यांनी? झाडं लावली. हरित क्रांती म्हणजे नुसतं वृक्षारोपण करणं नाहीये. हरित क्रांती म्हणजे नुसतं लॉनला पाणी घालणं नाहीये. तर जो खरा हरित क्रांती करणारा आपला शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला जगवणं, झाड जगवणं हे वेगळं, पण झाड जगवणाऱ्याला जगवणं हे काम त्या स्वामीनाथांनी करायला सांगितलं होतं. ते न करता तुम्ही त्यांना भारतरत्न देतात, हा पोकळपणा आहे. हा पोकळपणा सगळ्यांच्या लक्षात येतोय. येत्या काही दिवसामध्ये आणखीन काही भारतरत्न ते जाहीर करतील. ठीक आहे, त्यांना जर का असं वाटत असेल की आपण निवडणुकीच्या तोंडावरती कोणाकोणाला काही सन्मान केले म्हणजे तो प्रदेशच्या प्रदेश आपल्या मागे येईल, एवढा सोपा आता हा काळ राहिलेला नाहीये. खास करून मी तुम्हाला सांगतोय, कारण नाही म्हटलं तरी लोकाधिकार समिती म्हणजे एक वेगळा वर्ग आहे. एक सुशिक्षित आहे, तुमचं उठणं बसणं एका वेगळ्या वर्गामध्ये होत असतं. काही वेळेला माझ्या असं लक्षात येतं की जो साधा शेतकरी किंवा गावकरी जे बोलतो त्याला जे काय कळले ते आपल्या शहरी भागात सुशिक्षित लोकांना अजून कळले की नाही, हा एक प्रश्न पडलेला आहे. म्हणजे आत्ता सुद्धा माझ्या फोनमध्ये 1-2 फोन असे कोणी कोणी मला रेकॉर्ड पाठवलेले आहेत. एकतर भाजपाकडे अनेक म्हणजे करोडो रुपये आहेत. आजच पेपरमध्ये बातमी आली की आता 24 सालामध्ये 23-24 मध्ये सगळ्यात जास्त निवडणूक रोखे 1300 कोटी हे भारतीय जनता पक्षाला मिळालेले. पैसा अमाप आहे. भाडोत्री लोक खूप आहेत. भाडं दिलं की काही मिळतं, खुर्च्या पण मिळतात आणि माणसं पण मिळतात. आणि भाड्याच्या एजन्सीज त्यांनी लावून फोन सुरू केलेत. म्हणजे कोणालाही फोन येतो की आपलं नाव अमुक अमुक काय का, हो बरोबर आहे. मग तुम्ही इकडे राहता का, हो बरोबर आहे. मग तुम्ही भाजप मोदी सरकारला तुम्ही मत देणार का? मग ते शेतकरी किंवा ते गरीब लोक विचारतायत की पहिलं मला सांगा की मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे? मोदी जे काय खर्च करतायत, म्हणजे हे माझ्याकडे रेकॉर्ड आहे म्हणून मी बोलतोय, माझं मत तसंच आहे, पण मला फोन नाही आलेला. मग त्या एका गरीब माणसाने विचारलं, मोदी सरकार म्हणताय, मोदी सरकार म्हणून जे काय खर्च चाललाय ते मोदी त्यांच्या खिशातून करतायत का? हा माझा देशाचा पैसा आहे, हा माझ्या भारत सरकारचा पैसा आहे. आणि ज्या योजना तुम्ही सांगताय त्या योजनांचं गॅस सिलेंडर 2014ला काय होता, आत्ता काय झालाय, काय म्हणून मी देऊ त्यांना मत? म्हणजे एका शेतकऱ्याने तर असं सांगितलंय की आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाला मत देत होतो, पण ह्याच्या पुढे एक वेळ मी कुटुंबासकट आत्महत्या करेन, पण भाजपला मतदान करणार नाही, हे त्या शेतकऱ्याचं आणि त्या गरीबाचं म्हणणं आहे. मग हा जो काही ही जी काही समज त्या लोकांना आलेली आहे ती आपल्या लोकांमध्ये पसरवणं हे तुमचं काम आहे. एकूण जर का आपण अर्थव्यवस्थेकडे बघितलं म्हणजे हे माझ्याही डोक्यावरनं जातं. पण सध्या एक 4 दिवसापूर्वी दक्षिणेतल्या राज्यांनी दिल्लीमध्ये एक आंदोलन केलं. पुण्यात गीता भक्ती अमृत महोत्सव कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं भाषण पार पडलं. पाहुयात योगी आदित्यनाथ काय म्हणाले. जन्म के अमृत महोत्सव जिसे हम सब श्री गीता भक्ति अमृत महोत्सव के रूप में यहाँ पर भव्यता के साथ, पूरी दिव्यता के साथ आयोजित कर रहे हैं. इस आयोजन के अवसर पर विगत 75 वर्षों से वैदिक सनातन धर्म के लिए अपने पुरुषार्थ से, अपनी साधना से, अपने परिश्रम से पूज्य स्वामी गोविंद देवगिरी जी महाराज ने जो कार्य किया, जो आशीर्वाद सनातन हिंदू धर्मावलंबियों को दिया है, उनके प्रति कृतज्ञता ज्ञापित करने का एक अवसर यह गीता भक्ति अमृत महोत्सव के रूप में हम सबके सामने है. मैं इस अवसर पर अमृत महोत्सव की इस बेला में उनका हृदय से अभिनंदन करता हूं, स्वागत करता हूं और ज्ञानेश्वर जी महाराज से ही प्रार्थना करता हूं कि पूज्य स्वामी जी का सानिध्य, उनका मार्गदर्शन सनातन हिंदू धर्मावलंबियों को
एक लंबे समय तक प्राप्त होता रहे, यह उनके श्री चरणों में बारंबार प्रणाम करते हुए प्रार्थना करता हूं। आज ये मेरा सौभाग्य है कि मुझे इस अद्भुत अवसर पर आनंदी आने का अवसर प्राप्त हुआ है। मेरे लिए इसलिए भी क्योंकि मैं नाथ संप्रदाय सेतु को जोड़ने का काम किया है पूज्य स्वामी गोविंद देव गिरि जी ने, उनके प्रति कृतज्ञता ज्ञापित करने के लिए आज मैं स्वयं यहां पर उपस्थित हुआ हूं। मन में बहुत दिनों से इच्छा थी, वर्षों से इच्छा थी। बचपन में मैंने ज्ञानेश्वरी पढ़ी थी और तब से इच्छा होती थी ऐसी दिव्य विभूति कौन है जिनका सानिध्य, जिन्होंने मात्र 15 वर्ष की उम्र में ज्ञानेश्वरी का उपदेश देकर के भक्तों को एक नई राह दिखाई, जिन्होंने 21 वर्ष की उम्र में संजीव समाधि लेकर के भारत की अध्यात्म को पूरे भूमंडल पर लहराने का काम किया था। ऐसे दिव्य संतों का सानिध्य प्राप्त हो। जगत गुरु शंकराचार्य, कांची कामकोटि के पूज्य शंकराचार्य जी महाराज इस मंच पर पधारे हैं। मैं उनका भी हृदय से अभिनंदन करता हूं, स्वागत करता हूं। और आज ये मेरा सौभाग्य है कि मुझे साक्षात इस परंपरा के प्रति वहां पर दर्शन करने का सौभाग्य प्राप्त हुआ, वहां जाने का अवसर प्राप्त हुआ। बहनों और भाइयों, एक ही परिवार में 4 सिद्ध संतों का उदय, और महाराष्ट्र वाले इसीलिए सौभाग्यशाली हैं। इन पूज्य संतों का आशीर्वाद आज तो आपको प्राप्त हो रहा है, सैकड़ों वर्षों से प्राप्त हो रहा है। और भक्ति से उपजी ये शक्ति ही दुश्मनों के दांत हमेशा खट्टा करती थी। समर्थ गुरु रामदास जी छत्रपति शिवाजी महाराज को यहीं से पैदा करते हैं, और छत्रपति शिवाजी महाराज पूरे भारत के अंदर उन्होंने जिस तेज को लहराया था, उस कालखंड में सोचिए, औरंगजेब की सत्ता को चुनौती देते हुए औरंगजेब को उन्होंने तड़पने और मरने के लिए ऐसा छोड़ दिया कि आज तक कोई पूछ नहीं रहा है। यह अद्भुत शौर्य और पराक्रम की धरती है। इसलिए है क्योंकि पूज्य संतों का सानिध्य प्राप्त हुआ, उनकी कृपा हमेशा यहां पे बरसती है। यहां के भक्तों ने अपने पूज्य संतों के सम्मान को जिन ऊंचाइयों तक पहुंचाया है, उसका परिणाम है कि शक्ति भी साथ साथ उनकी चलती है। और यह शक्ति का अद्भुत संगम छत्रपति शिवाजी महाराज के रूप में महाराष्ट्र के माध्यम से हम सबको देखने को मिलती है। यह मेरा सौभाग्य है कि जब मैं उत्तर प्रदेश में मुख्यमंत्री बना, आदरणीय प्रधानमंत्री जी ने जब मुझे दायित्व दिया, तो मैं आगरा गया था। तो आगरा में एक म्यूजियम बन रहा था, उसका नाम था मुगल म्यूजियम। मैंने कहा भी मुगल म्यूजियम आज के दिन पे, मैंने कहा इसका नाम छत्रपति शिवाजी महाराज का म्यूजियम रखो। हमारा संबंध छत्रपति शिवाजी महाराज से है, हमारा संबंध मुगलों से नहीं है। और इसलिए छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर जाना जाएगा ये म्यूजियम, और छत्रपति शिवाजी महाराज की स्मृतियों को वहां पर सजोने का कार्य पूरी भव्यता के साथ आज हम लोग उसको आगे बढ़ाने का काम कर रहे हैं। आदरणीय प्रधानमंत्री जी ने उत्तर प्रदेश में एक डिफेंस कॉरिडोर की घोषणा की। यह डिफेंस कॉरिडोर भी छत्रपति शिवाजी महाराज को ही समर्पित है। भारत की रक्षा सेनाएं आत्मनिर्भरता के लक्ष्य को प्राप्त होंगी
इस दिशा में कार्य भी वहां हो रहा है। तो यहां पे तो शक्तियां भी जुड़ रही हैं और पूज्य संतों के माध्यम से भी भक्ति भी आपस में एक दूसरे का सानिध्य प्राप्त कर रही हैं। और इसी का परिणाम है, जब ये शक्ति मिलेगी, भक्ति और शक्ति का अद्भुत संगम होगा, तब 500 वर्षों की गुलामी की दास्ता से मुक्त होकर के अयोध्या में राम मंदिर का भव्य अद्भुत क्षण भी, वह अलौकिक क्षण भी हम सबको देखने को प्राप्त होता है। हमारे पूज्य संतजन मंच पर भी बैठे हैं, सामने भी बैठे हैं। इनके सानिध्य में प्रधानमंत्री मोदी जी के कर कमलों से, उनके परम पुरुषार्थ से 22 जनवरी 2024 की जो तिथि हम सबको अयोध्या धाम में देखने को मिली थी, अद्भुत है। बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुनना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि रोहित पवार यांचं भाषण पार पडलं। पाहूयात ते नेमकं काय म्हणाले। दिवसभर इथं राहणार आहात आणि जे काही 4 भाकऱ्या तुम्ही आणलेल्या आहेत, तर तुम्हालाच पुढील काय हे सांगता येणार नाही। त्यांनी मला झापलं, त्यांनी मला सांगितलं तुझी आई इथं असते आणि आईने जर सांगितलं असतं तर तू 4 घास खाल्ले असते ना, तर आई म्हणून मला समज आणि माझे 4 घास। मग ज्या काही अडचणी त्यांनी सांगितलं, डोळ्यामध्ये अश्रू आणत त्या अडचणी माझ्या डोक्यामध्ये होत्या, पण त्यांनी दिलेली भाकर आणि त्यांनी 2 शब्द प्रेमाचे जे सांगितले, त्याच्यामध्ये खरंच मनामध्ये माझा एक प्रश्न निर्माण झाला। आजचं जे काय राजकारण आपण बघतोय, ते राजकारण सगळं स्वहितासाठी चाललंय, पद टिकवण्यासाठी चाललंय। कोणाला कुठेतरी हे पद पाहिजे, ते पद पाहिजे, नाही तर आपलं स्वतःचं राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी हे सत्तेत असणारे लोक लढत आहेत। पण या लोकांबद्दल कोण बोलणार, या शेतकऱ्यांबद्दल कोण बोलणार, कपाशीबद्दल कोण बोलणार? असे जे काही अनुभव मला येत राहिले, त्याच्यामध्ये एक गोष्ट मला कळाली की आदरणीय पवार साहेब ज्या गोष्टीसाठी लढत आहेत, म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसाठी लढत आहेत, ती स्वाभिमानी जनता काय, ही स्वाभिमानी जनता ह्यांच्यासाठी पवार साहेब लढत असतील तर पवार साहेबांबरोबर राहून त्यांना ताकद देण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे। तसं थोडंसं पुढे गेलो, राठोड नावाची एक महिला होती, घरी जेवण बनवत होती, मुलगा आजारी आहे, तर त्यांनी कारलं केलं होतं। कारलं मला अजिबात आवडत नाही, पण तिथं गेल्यानंतर मला त्यांनी त्याची कथा सांगितली, आरोग्याचे विषय सांगितले, गॅस परवडत नाही म्हणून एका कोपऱ्यामध्ये गॅस टाकलेला त्यांनी मला दाखवलं, चुलीवर ती स्वयंपाक करत होती। आणि सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर जिथं कुठं मदत करायची होती, 4 फोन तिथं लावले। हे सगळं झाल्यानंतर त्या माऊलीने मला एका भाकरीवर कारलं दिलं। लहानपणीपासून त्या दिवसापर्यंत मी कधी कारलं खाल्लं नव्हतं, पण मग तिथं गेल्यानंतर त्या माऊलीच्या हाताने दिलेली भाकरी, बनवलेली भाकरी। आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।